नमस्कार. आम्हाला उमगलेल्या महिला या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मी वैशाली हिरे आणि मी मृणालिनी दहीकर. आज आपल्यासमोर एक व्यक्तिमत्व घेऊन आलो आहे. मी नुकतंच एक वाक्य वाचले होते. नात्याची शिलाई जर भावनांनी झाली असेल तर तुटणं अवघड आहे आणि स्वार्थाने झाली असेल तर टिकणं अवघड आहे. या वाक्यातील पहिली ओळ विद्याताईला अनुरूप अशी आहे. त्यांच्या संपर्कात जो व्यक्ती येतो तो त्यांच्यासोबत जोडून राहतो. त्यांच्या स्वभावामुळे चेहऱ्यावर सतत स्मित, आनंदी चेहरा, प्रत्येकाप्रती असलेली आपुलकीची भावना, आदर अशा या सतत प्रकाश झोतात असणाऱ्या जिजाऊ फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा, अंकुर साहित्य संघाच्या जिल्हा यवतमाळ शाखेच्या कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्षा सौ विद्याताई खडसे यांनी BSc, MA इंग्लिश, डिप्लोमा इन जर्नलिझम केलेले आहे. त्या वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित आहेत. त्या सुप्रसिद्ध वक्ता, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ता सुद्धा आहेत. त्याचबरोबर विविध क्षेत्रातील महिलांचे संघटन करून त्यांच्या कलागुणांना वाव त्या देतात. मागील 2 वर्षापासून त्यांनी आणखी एक त्यांची नवीन ओळख निर्माण केली आहे आणि ती म्हणजे व्यवसाय. त्यांचे पॉवेर्स फार्म असून तिथे गट्टू बनवण्याचे काम चालते. त्यांची दोन्ही मुलं ही उच्च विद्याभ्यासित असून मोठा मुलगा हा इंजिनियर असून MBA नंतर तो आता अदानी कंपनीत HR म्हणून आहे, तर लहान मुलगा MSc एन्व्हायरमेंट केलेले असून तोही एका चांगल्या कंपनीत जॉबला आहे. त्यांनी राज्यस्तरीय स्त्री शक्ती साहित्य संमेलन व अखिल भारतीय अंकुर साहित्य संमेलनाचे यवतमाळला 2017ला आयोजन केले होते. तर अशा या विद्यार्थ्यांशी आज आपण संवाद साधणार आहोत आणि मुलाखतीतून त्यांचे व्यक्तिमत्व जाणून घेणार आहोत. ताई, खरं तर विद्याताईंचा परिचय खूप मोठा आहे आणि त्यांच्याबद्दलची थोडीफार माहिती माझ्याकडे आहे. तर मला असं वाटतं की ही माहिती मी सुद्धा थोडीफार उलगडून सांगावी आपल्या भगिनींना. नक्कीच. तर यवतमाळच्या मातीत साहित्याचं बीज पेरून उगवणाऱ्या अंकुराला जोपासणाऱ्या साहित्यांकुर म्हणजे विद्याताई खडसे. स्वतःच्या जीवनाच्या अनुभवांना शब्दाच्या कोंदणात बसवण्याची कला ताईंनी प्रयत्नांनी साधलेली आहे. जे आपण अनुभवतो ते शब्दांमध्ये उतरवणे हे सर्वसामान्यांना जमत नाही. जीवनानुभवांची साहित्यात निर्मिती करणे आणि साहित्यांना एक उपलब्ध करून देणारे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे विद्याताईंना म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपण जसं सांगितलं की विद्याताई ह्या इंग्रजी विषयामध्ये MA आणि जनसंवाद विषयामध्ये त्यांनी पदविका धारण केलेली आहे. आणि त्यांच्यावर जे एक सुभाषित आहे की विद्या विनयेन शोभते, तर हे सुभाषित जे आहे तर ते त्यांच्यावर खरं करून दाखवलेलं आहे. ताईंनी विविध सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून दिलेलं आहे आणि 26 वर्ष त्या अविरतपणे काम करतात आहे. अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या धनी असलेल्या विद्याताई सुनील खडसे तर आज आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत. तर विद्याताई, आम्हाला उमगलेल्या महिला या कार्यक्रमांतर्गत माझ्या मैत्रीण वैशाली हिरे आणि मी मृणालिनी दहीकर, आम्हा दोघींचाही नमस्कार. नमस्कार. विद्याताई, तुम्ही गेल्या 26 वर्षापासून कार्य करत आहात. आपल्याला आई वडिलांकडनं एक संस्कार मिळतात. ते संस्कार आपल्यात रुजलेले असतात. त्यातून शिकत उमजत आपलं कार्य पुढचं आयुष्य आपण चालत असतो. तर हा जो तुमचा गेल्या 26 वर्षाचा कार्यकाळ आहे, समाजकार्याचा, वेगवेगळ्या उपक्रमाचा, याच्याबद्दल तुम्ही सांगावं. हो, हा मला माहेरकडूनच मिळालेला वारसा आहे. माझे वडील टीचर होते आणि अनेक सामाजिक म्हणजे शिक्षक संघटना जी होते त्याचे ते अध्यक्ष आणि सतत कार्यामध्ये स्वतःला गुंतवून घेणे आणि अनेक शिक्षकांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आणि त्यासाठी सतत लढणे आणि अनेकांसाठी धावून जाणे हा आमच्या परिवारातच होतं. आणि बाबा खूप सुंदर बोलायचे आणि सोबतच माझा भाऊही खूप सुंदर बोलायचा. आणि हे पाहत पाहत मी तेव्हाच हळूहळू शिकत गेले. ते मला कळलंही नाही आणि मी मग त्यानंतर हळूहळू स्वतःला शाळेमध्ये वादविवाद स्पर्धा असो किंवा कोणतीही कला असो आणि त्याला प्रोत्साहन देण्याचं काम करणाऱ्या तिथल्या पांढरकवड्याला टीचर होत्या
डॉक्टर लीलाताई भेले यांचंही मार्गदर्शन आम्हाला मिळत होतं. त्यामुळे मी एक उमलत गेले असं म्हटलं तरी चालेल. माझे दोनही भाऊ, एक माझ्यापेक्षा दोनही लहान आहेत. एक बिझनेसमॅन आणि टीचर आहे आणि दुसरा MSCBला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे. दोघंही सुशिक्षित आणि आई पण म्हणजे सगळ्यांना सामावून घेणारी. माझे काकांचे मुलं, आत्यांची मुलं, सर्वजण आमच्या घरी म्हणजे शिक्षण घेतलेलं आहे. त्या काळी जसं एकमेकांना समजून घेणं आणि त्या काळी इतकी शिक्षणाची व्यवस्था नव्हती प्रत्येक ठिकाणी, त्यामुळे त्यांनाही आमच्या घरी राहता आलं, शिक्षण घेता आलं. आणि यामध्ये आई फार सहनशील आणि समजून घेणारी होती. म्हणजे वडील होते कडक, परंतु आई समजून घेणारी होती. हा जो तुमचा प्रवास सुरू झाला, जिजाऊ फाउंडेशनचा संस्थापक आहे, तिथून ते अंकुर साहित्य संमेलन, हा प्रवास कसा सुरू झाला? सुरुवातीला लोकमत सखी मंचचे अनेक कार्यक्रम राहायचे. त्यामध्ये आम्ही नाट्यस्पर्धा असो किंवा इतर कोणत्याही स्पर्धा असो, तेव्हा आम्ही त्यात भाग घेत होतो. आणि त्या नाट्यस्पर्धेमध्ये जेव्हा क्रमांक येऊ लागले आणि त्यावेळेला लॉयनेस क्लब होता, त्या लॉयनेस क्लबची साहेब प्रेसिडेंट होते आणि मीही प्रेसिडेंट झाली. मग तिथून प्रवास, अनेक कार्यक्रम घेणे, अनेक ठिकाणी संधी मिळत गेली. खेड्यापाड्यांमध्ये कार्यक्रम घेता आले आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही घेतले. पण त्यावेळेला काही प्रसिद्धीचं वगैरे इतकं माध्यम नव्हतं आणि इतकं समजायचंही नाही की आपण केलं पाहिजे, त्यातल्या बातम्या ठेवल्या पाहिजे वगैरे. फक्त करत राहिलो आणि त्यानंतर मग साहित्यिक कार्यक्रम आपल्या यवतमाळ शहरात होत होते. आणि मग या साहित्याची गोडी लागली आणि मग अंकुर साहित्य संघाशी मी जुळले. आणि अंकुर साहित्य संघाशी जुळल्यानंतर मग आपोआपच आवड निर्माण होत गेली आणि मग मी त्याची जिल्हाध्यक्ष झाली. जिजाऊ ब्रिगेडची पण मी जिल्हाध्यक्ष झाली. जिजाऊ ब्रिगेडची पण अनेक वर्ष मी कार्याध्यक्ष म्हणून काम केलं. त्यानंतर मी जिल्हाध्यक्ष झाले आणि जिल्हाध्यक्ष झाल्यानंतरही अनेक कार्यक्रम मी घेतले. म्हणजे अनेक महिलांना संधी, खेडोपाडी कार्यक्रम घेणे, अनेक ठिकाणी जिजाऊ ब्रिगेडची स्थापना करणे आणि विचार त्या माध्यमातून रुजवणे, हे काम मी त्या माध्यमातून केलेलं आहे. आणि अंकुर साहित्य संघाचा प्रवास आपण पाहतच आहात की किती म्हणजे यशस्वी आहे. आणि म्हणूनच मला तिसऱ्यांदा जिल्हाध्यक्षपद दिलेलं आहे. हे पद 5 वर्षाचं एक टर्म असते, असं मला 3 वेळेला म्हणजे यावेळेला मी तिसऱ्यांदा हे पद अनुभवते आहे. कारण या ठिकाणी अनेक संमेलनं म्हणजे अखिल भारतीय अंकुर साहित्य संमेलन म्हणा किंवा राज्यस्तरीय स्त्री शक्ती साहित्य संमेलन म्हणा किंवा काव्यफुलांची श्रावण संध्या म्हणा, शब्दसरींचा जिम्मा म्हणा, असे अनेकविध कार्यक्रम म्हणजे दरवर्षीला आणि दर 1-2 महिन्यातून खूप चांगले उपक्रम चालू असतात. आणि याच्या साक्षीदार आपण दोघीही आहात, याचा मला आनंद आहे. ताई, तुमचं इंग्रजी मराठी एम ए इंग्रजी मराठी शिक्षण झालेलं आहे आणि त्यासोबतच जर्नलिझम सुद्धा झालेलं आहे. मग साहित्याकडे तुम्ही कसे काय वळला? ताई, त्यावेळेला जेव्हा 27-28 वर्षापूर्वी हे माझं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. BSc मॅथ्स मी केलेलं आहे. त्यावेळी आपल्या गावामध्ये काही BSc वगैरे नव्हतं. अन्य ठिकाणी जाऊन तेही मुलीला ठेवणं हे जरा कठीण काम होतं. पण तरीही माझे वडील नवीन विचारांचे असल्यामुळे त्यांनी मला BSc मॅथ्स, त्यानंतर मी MA इंग्लिश केलं आणि त्यानंतर लग्नानंतर मी जर्नलिझम केलं. म्हणजे असे विविध टप्पे मी पार करत गेले आणि 1 वर्ष मी नोकरीही केली. परंतु मग जेव्हा मुलं लहान होते आणि मुलं लहान असल्यावर आम्हा दोघांना निर्णय घ्यावा लागला की कुणाला तरी घरी थांबणं आवश्यक होतं. मुलांवर संस्कार व्हावे आणि त्यांना वेळ मिळावा. कारण नोकऱ्यांच्या भरोशावर मुलांना ठेवणं मला जरा जड जात होतं. कारण त्यांचं एक बालपणातले क्षण मला अनुभवायचे होते आणि त्यांच्यासोबतही मला आनंद घेत जगायचं होतं. म्हणून मी नोकरीचा निर्णय त्यावेळी टाळला आणि मग मी आपले छंद जोपासायला सुरुवात केली. मी वेगवेगळे म्हणजे आपल्यामध्ये जी आवड आहे, मुलांना वाढवता आपल्याला जितका काही आनंद घेता येईल म्हणजे इतरांना दिलाच पाहिजे आपण, परंतु आपल्यालाही तो आनंद मिळतो इतरांना देता. मग असं करत मी कार्य करत गेले आणि त्यात मला खूप आनंद वाटतो हे करताना सगळं. आणि आनंद
आपण जितका दुसऱ्याला देतो ते सगळं आपल्याकडे नक्की येतेच, हे त्रिवार सत्य आहे. नक्कीच. प्रेक्षक हो, ताईंनी जसं सांगितलं त्यांनी सगळे विषय हाताळलेत. BSc सायन्स, त्यानंतर इंग्लिश, MA इंग्लिश, जर्नलिझम, वेगवेगळे उपक्रम राबवले. मग एक क्षेत्र कसं सुटेल ते म्हणजे नाटक. मी परिचय देताना हा मुद्दामून थांबवलेला हे होता. ताईंनी 2 नाटकात कामं केली आहे. एक म्हणजे द्रोह विद्रोह आणि दुसरं म्हणजे फक्त माणूस म्हण. तर ताई, या 2 नाटकांच्या अनुभवाबद्दल नक्की सांगा. मग छोट्या नाटकांमध्ये बरेचदा नंबर आलेले आहे. IMAनी जे कॉम्पिटिशन घेतलेलं आहे, त्या लोकमत सखी मंच म्हणा किंवा आपल्या यवतमाळ शहरामध्ये अनेक स्पर्धा चालूच असतात. मग या ठिकाणी जेव्हा आपला पहिला क्रमांक येतो तर असं वाटलं की आपल्याला जर आवड आहे तर करूनच बघावं. मग जे फक्त माणूस म्हण यामध्ये मी प्रमुख भूमिकेत होती हिरोईनच्या. यामध्ये ढगे सरांचं दिग्दर्शन होतं. आणि त्यानंतर मग जो द्रोह विद्रोह आहे त्यामध्ये एक मॅडमच्या विशेष वैचारिक भूमिकेमध्ये मी होती आणि ती महत्त्वपूर्ण अशी भूमिका होती. यामध्ये आदरणीय अशोक आष्टेकर सरांचं दिग्दर्शन होतं आणि ते कोणत्याही व्यक्तीकडून काम करून घेताना एकदम कसून मेहनत घेतात आणि त्या ॲक्टरला ॲक्टर व्हावंच लागते अशी मेहनत करून त्यांनी घडवलेलं आहे. त्यामुळे त्यांचंही या ठिकाणी विशेष या लोकांचे मी आभार मानते. आणि जर्नलिझम करतानाही मी सांगते की यावेळेला सर्वप्रथम जेव्हा आता 15 वर्ष झाले असतील तर लाहोरे सरांनी माझ्यावर आर्टिकल लिहिलेलं होतं लोकमतला. आणि त्यावेळेला एक गृहिणी आणि छंद जोपासक कसं माणूस वर जात आहे म्हणजे यावर लिहिलं. त्यामुळे कसं आपल्याला प्रोत्साहन एक प्रकारचं मिळत गेलं. त्यानंतर मग अनेक पेपरला स्वतःहून, विशेष म्हणजे लोकमतला म्हणा किंवा त्यानंतर नमा जोशी सरांनी लिहिलेलं आर्टिकल आहे माझ्यावर. त्यानंतर 2-3 पेपरला आलेला आहे. तर त्यांनी स्वतःहून हे लिहिलेलं आहे. आणि यात जो आनंद मिळतो, ही जी प्रेरणा मिळत जाते, हे जे प्रोत्साहन मिळतं, हे एक आनंदी दृष्टिकोन येण्यासाठी खूप म्हणजे चांगला स्रोत आहे हा, की त्यामुळे माझ्यामध्ये आनंदी दृष्टिकोन येत गेला आणि खूप आनंदही घेतला मी त्या नाटकाचा. ताई, अंकुर साहित्य संमेलनाच्या संदर्भात किंवा अंकुर साहित्य संघाची तुम्ही जी स्थापना केलेली आहे तर त्या संदर्भात थोडं सांगा. अंकुर साहित्य संघ हा पूर्ण भारतभर आहे. केंद्रीय अध्यक्ष ढाळे सर आहे. याचे संस्थापक अध्यक्ष श्री शेकोकार सर आहेत. ते स्वर्गीय शेकोकार सर झालेले आहेत ते आता. त्यांनी ही स्थापना केली आणि प्रत्येक सामान्य नागरिकाला संधी मिळावी हा त्यांचा उद्देश होता. आणि खरंच ज्यांना कुठे संधी नाही त्यांना या अंकुर साहित्य संमेलनाने, अंकुर साहित्य संघाने संधी दिलेली आहे. आमच्या यवतमाळ जिल्ह्यातील तर अनेक नवकवी किंवा जे गाजलेले आहे, नावाजलेले आहे, परंतु ज्यांना संधी मिळत नाही, मोठमोठ्या संमेलनामध्ये ज्यांचं नावही नसते. आपण या हिरेताई होत्या त्या संमेलनामध्ये, आपणही होत्या, की आम्ही जे अखिल भारतीय साहित्य संमेलन घेतलं त्यात सगळ्या नवीन आणि जे गाजलेले पण लोक आहे पण अन्य लोकांना माहिती नाही त्यांना आम्ही घेतलेलं आहे, त्यांना संधी दिलेली आहे. मग असं संधी देण्याचं काम आहे. बघा, मी जरी साहित्यिक आहे, मी खूप साहित्यिकपेक्षा रसिक जास्त आहे. मला रसिक होणं खूप आवडते. कारण तुम्ही पाहता की कविता म्हणणारे किंवा ज्यांच्याजवळ खूप काही कला आहे, महिलांजवळही आहे, पुरुषांजवळही आहे, प्रत्येकात काही ना काही आहे, प्रत्येक महिलेत कला ही आहेच, परंतु त्यांना संधी मिळत नाही. आणि मला हेच वाटते की मी ते जास्तीत जास्त काम केले. अंकुरच्या निमित्ताने, अंकुर साहित्य संघाच्या यवतमाळ जिल्ह्याच्या निमित्ताने मी जिल्ह्यातल्या आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना संधी देण्याचं आणि जिल्ह्यातील लोकांना जास्तीत जास्त संधी आता देण्याचं काम केलेलं आहे. आणि याचा मला खूप आनंद आहे. म्हणजे सगळ्यांचं ऐकायला मिळणं, त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून देणं, हे खूप छान वाटतं मला. नक्कीच. आणि तुम्ही बऱ्याचशा पदांवर सुद्धा पदभार तुम्ही स्वीकारलेला आहे, तर ते कोणते कोणते आहेत त्याबद्दल सांगा. पदभार तर अनेक आहेत मी स्वीकारलेले. जिजाऊ ब्रिगेडचं जिल्हाध्यक्षपद आहे, लॉयनेस क्लबचं अध्यक्षपद आहे
आणि त्याच्यानंतर अंकुर साहित्य संघाचं जिल्हाध्यक्षपद आहे, कुणबी सर्व शाखेय कुणबी समाजाचं शहराध्यक्षपद आहे. असे अनेक ठिकाणी आणि मैत्री संघटनेमध्ये मी सदस्य आहे, म्हणजे कार्यकारी सदस्य आहे. विदर्भ साहित्य संघामध्येही सदस्य आहे. म्हणजे अशा अनेक ठिकाणी मी सदस्य आणि कार्यरत आहे. मी प्रत्येक आपल्या यवतमाळातल्या अनेक संघटनांमध्ये, संकल्प फाउंडेशनमध्येही सदस्य आहे. म्हणजे जिथे जिथे चांगलं काम आहे मी माझा कुणाशीही भेद करत नाही मी, किंवा याचं काम त्याचं काम हे नाही, मी कुणाशी स्पर्धा करत नाही ताई, हे एक विशेष आहे. आणि आपणही करत राहायचं. आणि ते जर यवतमाळ साहित्य मंचमध्ये पण मी आहे, ते जर करत असतील तर त्यांच्यासोबतही तितकाच वेळ द्यायचा आणि त्यांनाही करू लागायचं. मग म्हणूनच ताई प्रत्येक संघटने, म्हणजे मला वाटते यवतमाळातल्या सगळ्या संघटना, जास्तीत जास्त संघटना यांनी माझा सत्कार केलेला आहे. अभियंता ग्रुप असेल, अभियंता महिला ग्रुप असेल, किंवा संस्कार कलश ग्रुप असेल, किंवा ज्येष्ठ नागरिक मंडळ असेल, ज्येष्ठ नागरिक महिला मंडळ असेल, किंवा कस्तुरी मंच असेल, महिला मंच असेल, म्हणजे अशा वसुंधरा फाउंडेशन असेल. आता सगळ्यांचे नावं मला असे धडधड नाही आठवणार, पण जास्तीत जास्त जणांनी, म्हणजे काँग्रेस पक्ष असेल, भाजप पक्ष असेल, सगळेजण आपण कोणत्याही पक्षात नसल्यामुळे एक सामाजिक कार्य करत जाणं, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी माझा सन्मान झालेला आहे. म्हणजे कुठलाही अर्ज न करता हे जे मिळालेला सन्मान आहे त्याचा मला खूप आनंद आहे. नुकतंच 26 जानेवारीला अंकुर साहित्य संघासोबत गतिमंद मुलांसोबत तुमचा वाढदिवस व प्रजासत्ताक दिन साजरा केला. अशा अनेक उपक्रमाबद्दल सांगा. काही साहित्यिक कार्यक्रम तर आपण घेतोच, हे तुम्हाला माहीतच आहे. आणि पण विशेष सांगायचं म्हणजे या साहित्य संघाच्या माध्यमातून, जिजाऊ फाउंडेशनच्या माध्यमातून, म्हणजे ह्या अंकुर साहित्य संघाच्या माध्यमातून 15 वर्ष झाले ताई, सातत्यानं 26 जानेवारीला आम्ही सेवाभावी कार्यक्रम हा घेतोच. म्हणजे आणि जिजाऊ फाउंडेशनच्या माध्यमातूनही ज्या महिलांना, म्हणजे वंचित महिला असो किंवा ज्यांनी प्रगती केलेली आहे, अनेकांचा सत्कार करण्याचं भाग्य या निमित्ताने, हे बघा, ज्या फेमस व्यक्ती आहे, प्रसिद्ध आहे, त्यांचे सत्कार तर अनेक ठिकाणी होतात, परंतु ज्या सर्वसामान्य महिला आहेत पण ज्या कार्य करत आहे, मग त्या एकल महिला असो किंवा कोणीही, त्यांचे सत्कार विशेषत्वानं अंकुर साहित्य संघामध्ये आणि त्या निमित्तानं सेवाभावी कार्य आम्ही करत असतो. मग पूरग्रस्तांचं, कोल्हापूरला जे सांगलीला जे झालेलं आहे पूरग्रस्तांचं, त्या ठिकाणी आम्ही मदतीचा हात पोहोचवलेला आहे. यावेळेला आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे पावसाने कहर केला, तेव्हाही आम्ही पूर्ण आमचा जिजाऊ फाउंडेशनच्या सर्व महिला, यामध्ये वैशालीताई पण होत्या, त्या साक्षीदार आहे या ठिकाणी, की सगळ्या महिला, त्यांनीही तेवढंच सहकार्य केलं. अंकुर साहित्य संघाचे सर्व पदाधिकारी, आमचे देशपांडे सर असतील अध्यक्ष, त्यानंतर सचिव असेल मोकडे मॅडम, मोकडे सर, हे सगळे आमचे सुरेश राऊत सर आणि सर्व टीमनी पूर्ण सहकार्य केलेलं आहे. आणि आम्ही त्यांना विशेष अशी मदत पोहोचते. पूर्ण म्हणजे सर्व वस्त्र आणि दप्तर म्हणा, धान्य म्हणा, आणि लहान मुलांचे कपडे वेगळे, छत्र्या, ब्लँकेट्स, म्हणजे सगळं. असं नाही की हे राहिलं ते राहिलं नाही, म्हणजे भरपूर मदत केलेली आहे. आणि असं करण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो. आणि जास्त त्याचा हे नाही आहे, म्हणजे अशी प्रसिद्धी खूप नाही, पण आम्ही सतत करत असतो. तुम्ही प्रसिद्धी नाही केली, पण तुमच्या कार्याची पोच ही जनतेपर्यंत आपोआपच पोचते. खडसे दाम्पत्य, साहेब इंजिनियर, मॅडम सामाजिक कार्यकर्ता, सतत दोघं वेगवेगळ्या उपक्रमात सामाजिक कार्यात बिझी असतात. दोघांचं ट्युनिंग कसं साधता तुम्ही? डेप्युटी इंजिनियर सुनील खडसे, परंतु त्यांनाही सामाजिक कार्यामध्ये खूप आवड आहे. त्यांना आदर्श अभियंता पुरस्कार परदेशी साहेबांच्या हस्ते मिळालेला आहे. आणि तेही अभियंता ग्रुपचे सचिव, रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनचे 2 वेळा सचिव राहिलेले आहेत. एकदा संबंध तयार झाल्यानंतर त्याच्यासाठी स्वतः त्यांना दवाखान्यात घेऊन जाणे आणि मदतीचा हात देणे, मग ते वापस मिळेल की नाही याची काळजी न करता आम्ही दोघंही जितकं होईल, ज्या परीने होईल त्या परीने आम्ही
मदत करण्याचा प्रयत्न करू शकतो. नवरा बायकोच हा जोड शब्द आहे ताई, तो वेगळा त्यामुळे तो जोड शब्द आहे, त्यामुळे सामंजस्याने ते घ्यावंच लागते. एखाद्या वेळेला कमी जास्त होतच असते, ते सामंजस्य जेव्हा ठेवू, ही परस्पर पूरक जेव्हा राहू, त्यावेळेलाच अशा प्रकारचं कार्य एक महिला करू शकते असं मला यावेळी सांग. खडसे सरांव्यतिरिक्त कोणाला भेटून तुम्हाला आनंद झाला? कारण आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील खूप दिग्गजांशी भेटलात. खडसे सरांना भेटून आनंद झालाच, पण अजून एखादं व्यक्तिमत्व असेल की त्यांना भेटून तुम्हाला खूप आनंद झाला? अनेक व्यक्तिमत्व असे आहेत. हे तर आपले हक्काचं व्यक्तिमत्व आहे, म्हणजे रुसणे फुगणे जरी झालं तरी ते आपलेच आहे हे आपल्याला माहिती आहे आणि ते आपल्याजवळच राहणार आहे. परंतु अनेक व्यक्तिमत्व आहे ज्यांची मला प्रेरणा मिळालेली आहे. म्हणजे पद्माकर मलकापुरे सर आहे, जर्नलिझम करताना भगत सर आहेत. त्यानंतर आमच्या लीलाताई भेलेंचं मी नाव घेतलेलं आहे, भेले सर आहेत. आणि डॉक्टर रमाकांत कोलते आहेत, दिनूभाऊ वानखडे आहेत जे कवी आहेत, प्रसिद्ध आहेत. असे अनेक व्यक्तिमत्व आहेत ताई आणि यांच्यापासून खूप प्रेरणा मिळते. यांचं कार्य बघून आपल्यालाही काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते. आणि पळसखेडला डॉक्टर पालवे आहेत. आपल्या इथे जे नंदादीप फाउंडेशनचं कार्य आहे ते कार्य आम्ही बघितलेलं आहे जवळून. जेव्हा आम्ही मेहकरला होतो, साहेब मेहकरला डेप्युटी इंजिनियर म्हणून होते, त्यावेळेला त्यांचं कार्य, बनसोड मॅडम जे कर्णबधिरांसाठी कार्य करत आहेत त्यांचं कार्य, हे एक खूप प्रेरणादायी कार्य आहे. असे व्यक्तिमत्व जेव्हा बघतो आपण तेव्हा आपलं कार्य खूप क्षुल्लक वाटते. पण ठीक आहे, ते असामान्य जरी आहे तरी आपण सामान्य म्हणून काहीतरी करतो आहे, यातही एक वेगळा आनंद आहे ताई. मागच्या वर्षी आपण शब्दमोहर चैत्र पालवीचा घेतला होता, हास्य कवी संमेलन होतं, फार छान झालं होतं. मी त्याची साक्षीदार आहे. मी माझ्या छोट्या मुलीला तिथे घेऊन आली होती, तिने खूप छान त्याचा आस्वाद घेतला. त्याबद्दल थोडंफार. हा जो आपण कार्यक्रम घेतला, या कार्यक्रमामध्ये अनेक दिग्गज मंडळी, तुम्ही पाहिलं की भर उन्हात आपण 3 वाजता कार्यक्रम सुरू केला आहे, तरीही हॉल पूर्ण गच्च भरलेला होता आणि दिग्गज व्यक्तिमत्व त्या ठिकाणी होते. अनेक सन्माननीय व्यक्तींचा त्या ठिकाणी सत्कार आपण त्या निमित्ताने घेतला. त्यानंतर हास्य कवी संमेलन, आणि याचा आनंद सगळ्यांनी घ्यावा, म्हणजे हसत खेळत प्रेरणा मिळावी. आणि माझ्या मैत्रिणी पण खूप आनंद घेतात. जिजाऊ फाउंडेशनच्या ज्या महिला ज्या समोरही येत नव्हत्या अनेकदा, आज त्या खूप सुंदर बोलत आहेत आणि धैर्याने सगळे नाटक असो, डान्स असो किंवा आपले विचार असो ते मांडत आहे. आणि हसत खेळत आम्ही कोणताही कार्यक्रम, आता आपण एक डबा पार्टीच्या निमित्ताने त्या ठिकाणी आपण सोशल कार्यक्रम घेतलेला आहे. झाडं लावण्याचा असो किंवा विचार असो, आणि अशा प्रकारची त्यांची वैचारिक भूमिका असली पाहिजे. आणि त्या नुसतंच काय म्हणते त्याला स्वैराचार नको आहे, तर त्यातून एक आपल्या स्वातंत्र्याचा आम्ही एक फायदा घेतो आहे आणि स्वैराचार न करता एक आपण आनंदाची देवाणघेवाण आणि आवडीची जपणूक करतो आहे, हे महत्त्वाचं. आणि हे सगळं माझ्या महिला सगळ्या खूप छान साथ देतात. तुम्ही बघितलं ताई, एका माझ्या हाकेवर सर्व महिला दूरही तयार असतात यासाठी. याच अनुषंगाने असं मी विचारते की दर्दी आणि गर्दी हे समीकरण जे आहे ते विद्याताई खडसे, तर हे कसं काय जमतं तरी? कारण लोक एखादा कार्यक्रम करायचं म्हटलं की खूप आटापिटा करतात, लोक कसे येतील काय येतील, पण तुमच्या कार्यक्रमांना भरभरून दाद देतात, तर याचं गमत सांगा ताई. हे आपुलकीचं नातं आहे, विश्वासाचं नातं आहे. अनेकदा मैत्रीमध्ये, आमच्या मैत्रिणींमध्ये कधी दुरावा निर्माण होत झालेला असतो, म्हणजे माझा नाही, बाकी मैत्रिणींचा वगैरे. तर मी हा दुरावा सुद्धा सोडवण्याचं काम, एक समन्वय म्हणा की समुपदेशन म्हणा, हे सुद्धा काम मी खूप चांगल्या पद्धतीने करते. आणि त्यामुळे या सगळ्या एकमेकांजवळ हे जे नातं आहे विश्वासाचं, हे आपुलकीचं नातं, हे कोणत्याही दुकानात मिळत नाही आहे ना. हे आपल्यालाच तयार करा. आपल्या मुलाखतीची सुरुवात म्हणूनच त्या वाक्याने आपण जे म्हटलं बिलकुल. तर ही जी आपुलकी मला मैत्रिणींकडून मिळत आहे, हे खूप मला म्हणजे श्रीमंत झाल्यासारखं वाटतं.
ही जी श्रीमंती आहे, असं वाटते की नाही आपण प्रसिद्ध, नाही आपण श्रीमंत, पण ही जी माणसं माझ्याकडे आहे, ह्या ज्या मैत्रिणी माझ्याकडे आहेत, ज्या मला जीव लावतात, तीच माझी श्रीमंती आहे असं मला वाटतं. मला वाटतं हेच जे आहे हेच तुम्हाला आनंद आणि काम करायला प्रेरणा देतं. अनेक ठिकाणी परीक्षक म्हणून सुद्धा जबाबदारी स्वीकारलेली आहे. तर ही जबाबदारी स्वीकारत असताना कुठल्या कुठल्या स्पर्धांमध्ये तुम्ही परीक्षक म्हणून होतात आणि कुठल्या स्पर्धेमध्ये परीक्षण करताना काय अडचणी आल्या याबद्दल सांगा ना. अनेक स्पर्धांमध्ये मी परीक्षक म्हणून, जशा सकाळनी घेतलेल्या बालनाट्य स्पर्धा आहेत, या ठिकाणी अनेक वेळा मी परीक्षक म्हणून होते आणि मुलांच्या त्या कला बघताना आणि त्यातलं वैविध्यपूर्ण असं बघताना खूप आनंद होतो. मग आपल्या कोरोना काळामध्ये ज्या विविध स्पर्धा झाल्या, ऑनलाईन आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाल्या, त्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये लहाण्यापासून तर मोठ्यापर्यंत अनेकांनी भाग घेतला. मग तो विषय शिवाजींचा असेल, छत्रपती शिवरायांचा असेल किंवा अनेक विषय, तर त्यामध्ये सुद्धा मी परीक्षक राहिलेले आहे. तर हे परीक्षक होताना आपण त्याचं म्हणजे प्रत्येक मुद्दा, प्रत्येक विचार, त्याची मांडणी हे बघून आपण त्याचं परीक्षण करीत असतो. हे करतानाही खूप आनंद होतो मला. आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष मी काम करते. म्हणजे अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम, जागर विद्यार्थी म्हणाचा किंवा जागर स्त्री म्हणाचा, मग ती म्हणजे अगदी खेड्यातल्या साध्या महिला ज्या अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेल्या आहे, आपल्या साध्या साध्या छोट्या छोट्या कार्यक्रमातून सुद्धा, छोट्या मोठ्या कोणत्याही कार्यक्रमातून हे करण्याचं काम, हे विचार पोहोचवण्याचं काम, त्यांना सोबत घेऊन करण्याचं काम आम्ही करत आहोत. अनेक ठिकाणी मला बोलावल्या जाते, तिथेही मी जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा मी जाण्याचा प्रयत्न करते. ताई, मुलं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने घडवलेली आहे आणि ही मुलं घडवत असताना खरंच समाजाचा हा जो आरसा आहे, तर हे सुद्धा तुम्ही लोकांपुढे एक आदर्श म्हणून ठेवलेला आहे. तर या संदर्भात सांगा ना. हे सगळं करत असताना मुलंही खूप चांगल्या रीतीने घडलेली आहेत. अर्थात सोबत आहे सुनील खडसे यांची. परिवारातील किंवा बाहेरही अनेक जण म्हणायचे की तू बाहेर राहते, मुलांना पण मुलांची वेळ साधून, मुलांच्या परीक्षेचा काळ साधून आणि सर्व लक्ष देत आज माझा मोठा मुलगा BE आणि MBA जमनालाल बजाज ऑफ मॅनेजमेंट, जमनालाल बजाज कॉलेजमधून तो झालेला आहे आणि ही घोषणावह आहे आणि तिथूनच त्याची प्लेसमेंट झालेली आहे. अदानी विल्मार ग्रुपला तो आहे HR म्हणून आणि त्यांनीही एक चांगलं वलय त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. आणि दुसरा पर्यावरण तज्ज्ञ म्हणून लहान मुलगा MSc त्यांनी केलेला आहे. टेरी कॉलेज, दिल्लीचा जे टेरी कॉलेज आहे, टाटा एन्व्हायरमेंटल रिसर्च इन्स्टिट्यूट, ही दिल्लीचं फेमस कॉलेज आहे, तिथून त्यांनी MSc केलेलं आहे आणि दोघंही संस्कारक्षम आहेत. हे याचा मला खूप आनंद आहे आणि सध्या तरी खूप सगळं चांगलं आहे. असं तुमचं चौकोनी कुटुंब आहे, तर या कुटुंबाबाबत आणखी वेगळं काही करण्याची अपेक्षा किंवा इच्छा आहे का? सर्व परिवार आम्ही सासू, दीर, आमचा सर्व परिवार आहे, फार मोठा परिवार आहे. आम्ही सगळेजण एकदम गुण्यागोविंदाने आहोत. नणंद आहे आणि हे सगळं करत असताना आपण आता आपल्या ज्या महिला आहेत या सगळ्यांसाठी एक चांगला आनंदाने कार्य करत राहावं, कुणाशीही स्पर्धा न करत कार्य करत राहावं, इतकीच माझी इच्छा आहे. हे खूप महत्त्वाचं आहे ताई, कारण सतत कार्यशील राहावं. मग कोण आपल्याला काय म्हणेल किंवा कोण आपल्याला काय करेल, तर याबाबतचा विचार न करता फक्त चालत राहावं, करत राहावं. हा एक तुम्ही खूप मोलाचा संदेश या ठिकाणी दिलेला आहे. जागतिक महिला दिन येत आहे. महिलांचं सबलीकरण व सशक्तीकरणच्या दृष्टीने काय सांगाल? महिलांना जागतिक महिलांच्या दिनाच्या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छिते की स्वतःच कुणीतरी येईल
आणि आपल्यात सुधारणा घडवून आणेल असं होणार नाही. स्वतःला समोर आणा, अत्तदीप भव. स्वतःलाच तुम्ही ओळखा आणि तुम्ही काहीतरी करण्याच्या, घरातून बाहेर पडून सगळं घराचं करून, मी सगळं घराचं करून असं नाही की घरातलं हे सोडलं ते सोडलं, सगळं करून मी काम करते. आपणही थोडंफार तरी करण्याचा प्रयत्न करावा. जरुरी नाही की खूप मोठंच काम केलं पाहिजे. छोटंसं सुद्धा काम या समाजाला खूप काही देऊन जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ताई मला एक सांगायचा आहे या मुलाखतीच्या रूपानं, की आपल्या सगळ्यांमध्ये ताई कृतज्ञता असली पाहिजे. अरे वा, क्या बात. ज्या माणसांनी आपल्याला काहीतरी दिलेलं आहे, कुणीही असो, छोटा मोठा, या सगळ्यांनी, कोणताही छोटा माणूस असो की मोठा, आपल्याला आयुष्यात जर त्यांनी काहीही दिलेलं असेल, मदत केलेली असो, तर त्यांना कधीही विसरू नका. त्यांची कृतज्ञता बाळगा आणि आईवडिलांविषयी प्रेम ठेवा. आणि एक आदर्श पण या ठिकाणी नमा जोशी सरांचं पण, त्यांचे पण भाषणं वगैरे मी ऐकायची, त्यांचाही एक आदर्श माझ्या डोळ्यासमोर आहे. असे असे अनेक आदर्शवाद व्यक्तींचं आपण डोळ्यासमोर ठेवूया त्यांना आणि आपण चालूया असं मला वाटतं. अनेक सन्मान मिळवलेत, अनेक पदं भूषवलीत, जिजाऊ फाउंडेशनच्या संस्थापिका आहात. तरी तुमच्याची रुजुता आहे, जो साधेपणा आहे, कुठेही सौंदर्याचा मानाचा गर्व नाही, तसे वागण्या बोलण्यामध्ये जो गोडवा आहे, तो कसा कायम ठेवता? ही एक आवडच असते ताई. आणि थोडी मी आक्रमक स्वभावाची नाही आहे. शांतता पूर्णतेने घेणं आणि हे माझ्या स्वभावातच आहे. आणि मला असं वाटतं की सुंदर दिसण्यापेक्षा असणं जास्त महत्त्वाचं आहे. हे खूप मोलाचं आहे. ताईंनी सेंद्रिय शेती केली, त्यात त्यांनी हळदीचं पीक हे केलं होतं, तर ताई त्याबद्दल थोडंफार सांगा. सुनील खडसे यांची सदैव साथ आहे. आणि सेंद्रिय हळद, जे हळदीचं उत्पादन आहे, ते 15 वर्षापासून आम्ही हळद पावडर विकतो आहे. आणि अनेक या ठिकाणी लोक त्याचा फायदा घेत आहेत. कारण सेंद्रिय हळद पावडर वायगाव प्युअर ही आम्ही देतो आहे. याचाही अभिमान मला आहे की ते मी प्रत्येकाला देते आहे. सोबतच मला अनेकांचं प्रेरणा मिळालेली आहे की जी जर्नलिझम करताना आदरणीय मलकापुरे सर असतील, भगत सर असेल, किंवा नमा जोशी सर असेल, किंवा आपल्या लीलाताई ढेले आणि आशाताई देशमुख, अशा अनेक आपल्या यवतमाळातले बरेच लोक आहेत की ज्यांचं नाव या ठिकाणी लगेच आठवत नाही आहे, पण या सगळ्यांची प्रेरणा माझ्यासोबत आहेतच. या सगळ्यांकडे बघून, यांच्याकडून प्रेरणा घेऊन मी समोर जाण्याचा प्रयत्न करत आहे. अजूनही मी एक विद्यार्थीच आहे. म्हणजे एक गृहिणी ते एक उद्योजिका, हा जो तुमचा प्रवास आहे तो खरंच वाखाणण्यासारखा आहे. एक प्रश्न मला अजून, कुठला तरी मानस मनात ठेवूनच आपण एखादं कार्य हाती घेतो, ते सफल होणं न होणं हे नंतरची बाब असते. तर असे भविष्यासाठी कुठले मानस आहेत तुमचे? हेच सामाजिक कार्य सतत करत राहणे आणि कुणाच्या तरी आपण उपयोगात येणे. ताई, हे असं करताना मी आधी सांगितलं आहे की कुठलाही अर्ज न करता मला पुरस्कार मिळालेला आहे. पुणे येथील अखिल भारतीय अंकुर साहित्य संमेलनामध्ये साहित्य सेवाश्री पुरस्कार मिळालेला आहे. आमच्या यवतमाळ शाखेला उत्कृष्ट असा अवॉर्ड मिळालेला आहे. असं अनेकदा गौरवोद्गार जेव्हा काढल्या जातात तेव्हा आपल्याला प्रेरणा मिळत जाते. सगळ्यात शेवटी मी असेच म्हणेन, कवयित्री कविता शिरवाते यांच्या जगण्यातले हेतू काही या कविता संग्रहातील बाई या कवितेत त्यांनी म्हटले आहे, असा असावा स्वभाव बाई, नको प्रीतीचा अभाव बाई, जगात करावे उदात्त कार्य, सदा पडावा प्रभाव बाई. याप्रमाणे तुमचा प्रभाव सतत महिलांवर पडत राहावा, अजून अजून खूप छान घडत राहावे. पुढील आयुष्याकरता खूप खूप शुभेच्छा. ताई, तुमची जाता जाता आम्हाला एक कविता ऐकायला नक्कीच आवडेल. तर तुम्ही जागतिक महिला दिनानिमित्त माझी मुलाखत घेत आहे, त्यामुळे मी घे भरारी. आयुष्य संपवून काय येणार हाती,
जपलेल्या स्वप्नांची नको करू मुठमाती. जन्माला येणे आणि परत जाणे निघून हाती येईल काय असे विपरीत वागून. मनात फुलव एकदा जगण्याची आस, परिवारातील चेहऱ्याचा असू दे जरा ध्यास. आयुष्य म्हणजे सहज असं वाटून नको घेऊ, सुखात कधी दुःखात आपण एकमेकांचे हो. आव्हाने स्वीकारून जगण्यात असते मजा, हिम्मत वाढते मनाची आणि भीती होते वजा. गरुडासारखी झेप आकाशात घे एकदा, अरे बघता बघता, अरे बघता बघता मित्रा टळतील सर्वच आपदा, टळतील सर्वच आपदा. आयुष्य संपवून काय येणार हाती, जपलेल्या स्वप्नांची नको करूस मुठमाती, नको करूस मुठमाती. आणि जाता जाता मला एक पुन्हा सांगायचं आहे ताई आपल्या महिलांना, की आजची परिस्थिती पाहून सौंदर्याच्या जाळ्यामध्ये तू अडकू नकोस, स्वतःला शोभेची बाहुली तू बनवू नकोस. ओठांना सुमधुर बोली दे, हातांना कर्तव्याची बळकटी दे आणि चेहऱ्यावर निर्धाराची चमक दे. इतकंच या ठिकाणी मी सांगू इच्छिते. धन्यवाद. ताई, आज आम्हाला उमगलेल्या महिला या यूट्यूब चॅनलच्या आमच्या मुलाखतीमधून आपण दिलखुलास अशी मुलाखत आमच्या महिला भगिनींना आपली ओळख करून दिलीत. आणि खरं तर ओळखीची गरजच नाही, विद्याताई खडसे हे नावच सगळ्या महिलांना एक आदर्श स्त्री म्हणून विद्याताईंकडे पाहिलं जातं. आणि अशा विद्याताईंची आज आपण मुलाखत ऐकत आहात. तर भगिनींनो, या मुलाखतीला आपण भरभरून प्रतिसाद द्यावा आणि आम्हाला उमगलेल्या महिला या कार्यक्रमांतर्गत आज मी मृणालिनी दहिकर आणि मी वैशाली हिरे या कार्यक्रमातून निरोप घेतोय.